हे वेलकम बॅक. मायसेल्फ अशोक तोडमल. अभिनंदन आहे तुमचं की तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, प्रोडक्टची ऑर्डर प्लेस केली, प्रोडक्ट परचेस केले. होऊ शकतं प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचले असतील, प्रोडक्ट वापरले असतील किंवा नसतील वापरले, पण ग्रेट. मनापासून मी अभिनंदन करतो की तुम्ही एक नंबर 1 इंडस्ट्रीमध्ये, जगातल्या नंबर 1 फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एंट्री केली आहे. आणि अशी कंपनी जी सनेज, जी महाराष्ट्रात नंबर 1 कंपनी आणि इंडियात टॉपेस्ट ग्रोईंग कंपनी. या कंपनीचे प्रोडक्ट्स जे आहेत ते क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत. या कंपनीचे प्रोडक्ट्समध्ये जर बघितलं तर तुमचे डेली आपली टूथपेस्ट, आपली साबण, आपलं तेल, आपले फेसवॉश असतील किंवा आपले हँडवॉश, आपले फ्लोअर क्लीनर, डिशवॉश, आपला चहा, आपले मसाले किंवा आपलं तेल किंवा आपल्या साखरेच्या जागी जॉगरी, मीठ किंवा आपले हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट्स. आमचं 13 बेरी 30 बेरीचं आकाश सोनासन जरूर ट्राय करा. त्यानंतर आमचं प्रोटीन, मँगो फ्लेवरमध्ये प्रोटीन आहे, खतरनाक प्रोटीन. लहान मुलासाठी एक प्रोडक्ट आहे पीडीएस होतो. लेडीज स्त्रियांसाठी जे इंटरनल प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी पण आमच्याकडे पीडीएस होतो आणि त्याचे सपोर्टिव्ह काही प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर काही कॅप्सूल रिलेटेड, काही सिरियस हेल्थ रिलेटेड इश्यू तुम्हाला असतील, कळत नसेल की काय वापरलं पाहिजेत, आमचे हेल्थ कन्सल्टंट आहेत. आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करून पण विचारू शकतात की कुठल्या आजारावर आम्ही काय काय कॉम्बिनेशन दिलं पाहिजे, त्याचे रिलेटेड प्रोसेस आहे. जर हे प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचले ते प्रोडक्ट वापरा. कारण की आमची टॅगलाईन काय आहे, यूज, शेअर अँड बिल्ड युअर ओन बिझनेस. आता तुम्ही फक्त प्रोडक्ट घेतलेत त्यासाठी, वापरण्यासाठी, तर आमचे यूट्यूबवरती ACSI सनेज प्रोडक्ट रिझल्ट्स टाईप करा. मग तुम्हाला कळेल की कुणाला डायबिटीसवर रिझल्ट आला आहे, कुणाला स्किनवर रिझल्ट आला आहे, कुणाला हेअर फॉलवर रिझल्ट आला आहे, कुणाची चरबीची गाठी नीट झाली आहे, कुणाचा जॉईंटचा इश्यू क्लिअर झाला आहे, किंवा कुणाला सोरायसिसचा इश्यू रिझल्ट झाला आहे, किंवा कुणाला फंगल इन्फेक्शनला रिझल्ट झाला आहे, किंवा कुणाला लिव्हरचे इश्यू होते. म्हणजे ओव्हरऑल केसापासून तर पायापर्यंत आमच्याकडे रिझल्ट आहेत. इव्हन डॉक्टरने सांगितलं होतं पाय कट करून टाका, सगळं सोडून दिलं होतं. अशा लोकांना पण आपल्याकडे प्रोडक्टचे रिझल्ट आहेत. सगळ्या कॅटेगोरी आम्हाला प्रोडक्ट रिझल्ट आहेत, लहान बाळापासून तर फार म्हाताऱ्या माणसापर्यंत. तर जर तुमच्यापर्यंत प्रोडक्ट आले असतील, तुम्ही किती रुपयाची ऑर्डर मारली मला माहीत नाही आहे, पण 2000, 5000, 10,000, 20,000ची ऑर्डर मारली असेल, 30-40,000ची मारली असेल, माहीत नाही आहे. तर तुम्ही कस्टमर म्हणून ऑर्डर मारले असेल तर तुम्ही पैसे दिले, तुम्हाला माल भेटला इथपर्यंत ना. पण तुम्ही फक्त प्रोडक्ट घेण्यासाठी या बिझनेसला ऑर्डर मारली होती का? एवढा वेळ त्यासाठी घातला होता का? नाही. तुम्हाला पैसे पाहिजेत, किंवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲडिशन पाहिजे किंवा कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. कुठंतरी काहीतरी ऐकलं आणि आम्हाला समजून घेऊन तुम्ही कनेक्ट झालात तर नक्कीच मला असं वाटतं तुमच्याकडे काही ना काही पैसे पण जनरेट व्हायला पाहिजे. आणि पैसे कमवण्यासाठी एक तर प्रोडक्ट बनवा, नाही तर प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचा. मग प्रोडक्ट बनवू शकत नाही आपण, आपल्याला प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. मग त्यासाठी दुकान टाकावं लागतं, मॉल टाकावं लागतो, ऑनलाईन विकावं लागतात. तर इथं असं नाही आहे. आपलं घरच आपलं एक छोटंसं कॉर्नरच सनेजला तुम्ही दुकान समजलं पाहिजे आणि आपल्या घरातूनच आपल्या फ्रेंड रिलेटिव्हला या बिझनेसमध्ये आणलं पाहिजे. मग आता काय करायचे, तुम्ही या प्रोडक्ट्स वापरता वापरता तुम्ही अर्धा, पाऊण तास, 1 तास रोज सनेजबद्दल अभ्यास करायला चालू करा. सनेजचे प्रोडक्ट काय आहेत, याचे रिझल्ट्स काय काय आहेत, या प्रोडक्टबद्दल लोक कोण कोण काय म्हणत आहे, कोणत्या प्रोडक्टमध्ये काय आहे ज्याच्यामुळे एवढे रिझल्ट्स येतात, हे यूट्यूबवर तुम्ही जर अभ्यास केला एक 10-20 तास, तर मला वाटतं की तुम्हाला ह्या प्रोडक्ट्सवरती भयानक लेवलचा ट्रस्ट तयार होईल. मग तुमच्या पत्नीसाठी, नवऱ्यासाठी किंवा मुलांसाठी किंवा आईवडिलांसाठी, सासूसासऱ्यासाठी, तुमच्या रिलेटिव्हमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये भरपूर अशा लोकांना पैशाची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या प्रोडक्टची गरज आहे. आज घराघरात आजार आहेत, डॉक्टरच्या फाईल लागल्यात, तर मग कोणीतरी प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मग जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील, जर तुम्ही ऑर्डर मारल्या असतील, तर तुम्ही नेक्स्ट स्टेप आता फॉलो केली पाहिजे. काय की ह्या बिझनेसमधून पैसे आले पाहिजे तुमच्याकडे. आणि आमचे सेकंड टेप आहे, एक तर प्रोडक्ट शेअर करा किंवा प्रोडक्ट विका. जसं आम्ही तुम्हाला प्रोडक्टबद्दल सांगितलं, तुम्ही प्रोडक्ट घेतले, जसं तुमच्या घरात प्रोडक्ट्स आले आणि तुमच्या आजूबाजूला यूट्यूबला इकडं तिकडं डेटा आहे सगळा, थोडा अभ्यास केला, काही प्रोजेक्टचे बुकलेट तुमच्याकडे आले, समजायला लागलं, तर आजूबाजूचे लोक विचारणार आहे काय आहे. किंवा तुम्ही स्टेटस देऊ शकता, सोशल मीडिया देऊ शकतात, लोकांना विचार, त्यांना लगेच प्रोडक्ट सुरू करू शकतात. लहान बाळ जसं पडतं चालायला शिकतं. मग शेअर करायचे असतील, सेल करायचे असतील, तर तुमच्याकडे प्रोडक्ट कुठे आहेत? मग आमच्याकडे प्रोडक्ट चांगला थोडा टर्नओव्हरनी आपल्या घरात प्रोडक्ट आले पाहिजे. आम्ही नाही म्हणत 5, 10, 50 लाखाचे प्रोडक्ट घ्या, पण आमच्याकडे बिझनेस सुरू करणारे लोक 15,000, 30,000, 50,000 आणि 1.25 लाखापर्यंत बिझनेस सुरू करतात. म्हणजे एक असते सनेज बास्केट 15,000पर्यंत, एक असतो सनेज कॉर्नर, म्हणजे घरात एक कॉर्नरला आपल्याला प्रोडक्ट वापरायला पण भेटतील आणि लोकांना प्रोडक्ट शेअर विकायला पण भेटतील. याला आम्ही 30,000 म्हणतो. एक असते आमचे 50,000 रुपयांनी आमचं सनेज होम शॉपी, जे 25,000 PVवरती आपल्याला जनरेट होतो. आणि त्याच्यात जवळपास तुम्हाला जे मी बोलतोय तुम्हाला ते ॲव्हरेज 40-50% तुम्हाला प्रोडक्ट डिस्काउंटमध्ये भेटतं. म्हणजे तुमचे प्रोडक्ट फ्री ऑफ कॉस्ट निघू शकतात त्याच्यामध्ये, कारण की घरच एक दुकान होऊ शकतं. आणि त्याला आम्ही काय म्हणतो, सनेज होम शॉपी.
आणि दुसरं एक आमच्याकडे ऑप्शन आहे 70,000 PV, जवळपास त्याला ₹1,25,00,000 ₹1,30,000 खर्च होतो. त्याला आम्ही म्हणतो वेलनेस सेंटर, सनेज वेलनेस सेंटर. आणि ते शॉपी आणि सेंटर अशाच लोकांना दिलं जातं की जे प्रोडक्ट विकू शकतात, ज्यांच्या ठिकाणी कुठं रिटेल बिझनेस आहे किंवा दुकान आहे, काही शॉप आहे, ज्यांच्याकडे लोक येतात, त्या लोकांनाच ते प्रोडक्ट दिलं जातं. कारण की त्याचं एक रजिस्ट्रेशन असतं, कंपनी व्हेरीफाय करते की तुम्ही कॅपेबल आहात का, तरच ती ऑर्डर टाकता येते. पण तुमच्यात जर कॅपॅसिटी असेल, तुम्हाला वाटतं आम्हाला याच्यातून छोट्यातून बिझनेस सुरू करायचं, तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. कुठलं? 15,000 सनेज बास्केटने सुरू करू शकताय किंवा आयदर तुम्ही सनेज कॉर्नर 30,000 सुरू करू शकताय. पण माझं रिकमेंडेशन असेल, जर असतील तुमच्याकडे सगळ्या काही गोष्टी कम्फर्टेबल, तर तुम्ही सनेज कॉर्नरने सुरू करा. सिरियस घ्या या बिझनेसला. म्हणजे प्रोडक्ट तुम्ही वापरले, आता तुम्ही प्रोडक्ट घ्या. कशासाठी? स्वतःला वापरण्यासाठी आणि लोकांना देण्यासाठी, लोकांना विकण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला आमच्या यूट्यूबचा सपोर्ट भेटेल. आमच्या यूट्यूबचे रिझल्टचे व्हिडिओ आहेत. बस त्या लोकांना दिले, लोक म्हणतील द्या, म्हणू शकतात आम्ही फ्रँचायझी घेतली, त्यांना प्रोडक्ट द्या तुम्ही. आणि त्यानंतर ते पण म्हणतील आता आम्हाला पैसे कमवायचे, मग त्यांना तुमच्या खाली बिझनेसमध्ये ॲड करू शकतो. त्यांच्या घरी पण असेच प्रोडक्ट जातील, ते त्यांचे प्रोडक्ट वापरतील, लोकांना विकतील आणि तुम्हाला त्यांच्या परचेसवर कमिशन भेटतं. ओव्हरऑल जर बघितलं, कॅल्क्युलेशन केलं आपण, म्हणजे आपल्या प्लॅनच्या काही कंडिशन आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या, जवळपास तुम्हाला सुरुवातीचं इन्कम निघू शकतं 1,000, 2,000, 3,000, 5,000. पण नंतर तुम्हाला ॲव्हरेज रुपीजवर 9 ते 12% इन्कम भेटतं. म्हणजे तुमच्या वेगळ्या लेख, जसे वेगवेगळे दुकान असतात ना, येवले असतील किंवा मिसळचे दुकान आहेत, वडापावचे दुकान आहेत, हॉटेलची चेन आहे, अशा आपल्या वेगळ्या आयडियाच्या खाली नेटवर्क जनरेट होतं. आणि जर तुम्ही इथं बिझनेसमध्ये शॉपिंग केली किती रुपयाची? सनेज कॉर्नरची 30,000ची, तर तुम्हाला 13,500 चेक भेटतो. म्हणजे तो TDS वगैरे कटिंग होऊन ती नेट अमाऊंट तुम्हाला 12-12.5 तुमच्या बँकेत पण येते. दुसरी गोष्ट काही फ्री प्रोडक्ट भेटतात जर तुम्ही ऑफर पिरियड चालू असेल तर. त्यानंतर हे सगळं ओव्हरऑल जे प्रोडक्ट्स तुम्हाला डिस्ट्रीब्युटर प्राईजने भेटतात, MRP नाही भेटत. म्हणजे 100चं प्रोडक्ट जर तुम्हाला 50-60 रुपयाला भेटलं, तर 1000चं प्रोडक्ट तुम्हाला 500-600ला भेटलं तर कसं वाटेल? तुम्हाला वापरायचे प्रोडक्ट फ्री निघले तर. आणि ह्या प्रोडक्टची फार गरज आहे. तुम्ही आजारी असून द्या किंवा नसून द्या, तुम्हाला प्रोटीनची गरज आहे, तुम्हाला आपल्या आकाश सोनाची गरज आहे, आपल्या ॲलोवेराची गरज आहे. आपल्या लहान मुलासाठी आपण बोरविटा खाऊ घालतो. आमचं PD असतो तो आयुर्वेदाचा खाऊ घाला. लेडीज रिलेटेड भरपूर चॅलेंजेस आहेत, इंटरनल चॅलेंज लेडीजच्या लाईफमध्ये. कारण की बाळ जन्म दिल्यानंतर भरपूर चॅलेंजेस तयार होतात, किंवा आज बाळ जन्म देण्याच्या अगोदर पण लेडीजच्या लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत. त्यासाठी आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे प्रोडक्ट्स पहिले घरात वापरायला तुम्ही चालू केले, ट्रस्ट घेतला, आता पैसे कमवायचे असेल तर लोकांनी प्रोडक्ट घेतले पाहिजेत, प्रोडक्ट आले पाहिजे. आणि जगामध्ये हे पूर्ण जग प्रोडक्ट विकाविकीवर चाललंय. कोणी विमान विकत आहे, कोणी फ्लॅट विकत आहे, कोणी गाड्या विकत आहे, कोणी मोबाईल विकत आहे, कोणी TV विकत आहे, कोणी टूथपेस्ट विकत आहे, कोणी भांडे घायचं प्रोडक्ट विकू राहिले, कोणी शेंगदाणे विकू राहिले, कोणी चहा विकू राहिले, कोणी तेल विकू राहिले. आज हिरोईन लोक पण ॲडव्हर्टाईजमध्ये काय विकतात? कोणी बनेल विकते, कोणी स्प्रे विकते, कोणी शेविंग क्रीम विकते, कोणी तेल विकते, कोणी KFC चिकन विकते, कोणी दारू विकते. हे जगात सगळे मोठे टॉपचे लोक काही ना काही विकावे करतात. मग मॉल टाका किंवा धंदा टाका किंवा ऑनलाईन, पण आम्ही म्हणतो एक नॉर्मल गरीब ऑर्डनरी माणूस पण टॉपला जाऊ शकतो छोट्याशा अमाऊंटने सुरुवात करून. आणि मला असं वाटतं, जर तुमच्या आयुष्यात तुम्ही सिरियस असाल तर सुरुवात करा, अपग्रेड व्हा, नेक्स्ट लेवलला या. आणि जर तुम्ही ह्या अमाऊंटने सुरुवात करताय, या सनेजला कनेक्ट होत आहे, तर टॉप ज्या मिटिंग्स असतात त्या मिटिंगमध्ये, माझ्या मिटिंगमध्ये तुम्हाला यायला चान्स भेटेल, डिस्कशन करायला चान्स भेटेल. आमचे 1 डे 2 डे प्रोग्राम असतात, फॅमिली प्रोग्राम असतात. याच्यामध्ये तुमची पर्सनल डेव्हलपमेंट व्हायला चालू होईल. तुम्ही आमच्या असोसिएशनमध्ये येतात आणि मग तुम्हाला हळूहळू मोमेंटम होऊ शकतो. तुम्ही जर 1 वर्ष हा बिझनेस शिकायला लागला, तयार झाला, तर महिन्याला कुठं 50,000, 70,000, 1 लाख, 2 लाख रुपये महिना कमवणारे पण आमच्याकडे लोक आहेत. 3 लाख कमवणारे, 5 लाख, 10 लाख, 20 लाख रुपये कमवणारे पण लोक आहेत त्या बिझनेसमध्ये. आज मी स्वतः या बिझनेसमध्ये लाखो रुपये महिन्याला कमवू राहिलो. 360 अँगलमध्ये बदल झाला आहे. मग तुमच्या आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर करायला पाहिजे सुरुवात. आणि जर तुम्ही म्हणले बघू, करू, नंतर करू, भेटाल का, नाही तर दुकान टाकण्याच्या अगोदर साखर घेणार का, शेंगदाणा घेणार का, साबण घेणार का, असं नाही होत. धंदा टाकावा लागतो, सुरू करावा लागतो. पहिला जमाना होता की शॉप घेऊन धंदे टाका, शॉप घेऊन दुकानं टाका, म्हणजे डोळ्याने दिसणारा मोठा धंदा. पण मी म्हणतो आज घरचे सगळे लोक कामाला लागू शकतात आपले. माझी पत्नी, माझी आई, वडील, मुलगा, हे सगळे या बिझनेसमध्ये प्रोडक्टबद्दल माहिती करून रिकमेंड करायला लागले. आज सोशल मीडियाचा जमाना आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, इथून पुढल्या काळात लोकांना घराघरात जास्त पैशाची गरज लागणार आहे. घराघरात आजार येऊ राहिलेत, शेतीची वाट लागू राहिली, आणि या सगळ्या लोकांना मदत करण्यासाठी आपल्याकडे एक जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामुळं तुम्ही काय केलं पाहिजे? आपल्या बिझनेसला कशाने सुरुवात केली पाहिजे? सनेज कॉर्नरने सुरुवात केली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सनेज कॉर्नरने सुरुवात करणार, आणखीन डेप्थमध्ये अभ्यास करायला लागले, बट हाऊ टू सेल, मग हाऊ टू शेअर, कसं शेअर, त्याचा पण डेटा आपल्याकडे. आणि तुम्ही जर 5, 10, 20 लोकांनी प्रोडक्ट विकले,
त्याच्यातले काही लोक म्हणतील आम्हाला कस्टमरच राहायचे, ते प्रोडक्ट कस्टमर वापरतील कंटिन्यू, आणि जे म्हणतात आम्हाला पैसे कमवायचे आहेत अशा लोकांना बिझनेस प्लॅन सांगू. अशा लोकांना आपण कॉर्नरनी, वेलनेस शॉपीनी, वेगवेगळ्या अँगलने आणू, ते पण त्यांच्या अँगलने विकायला लागतील, माल व्हायला लागेल आणि टर्नओव्हर वाढायला लागणार आणि तुम्हाला पैसे भेटतील. हीच थीम आहे. म्हणून मला असं वाटतं, जर सिरियस असताल, आम्ही म्हणतोय म्हणून नाही, जर तुमच्या आयुष्यात काहीतरी करायचं असेल, जॉब करताय किंवा धंदा करताय किंवा काही करायचे पण कळत नाही आहे, किंवा वेगवेगळ्या आयडिया तर येतात पण लई चॅलेंजेस आहेत ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये. म्हणजे नॉलेज पण आपलं, पैसा पण आपला, रिस्क पण आपली, कॉम्पिटिशन पण आपले, सगळे एवढे चॅलेंजेस डोक्याला येण्यापेक्षा या बिझनेसला या. स्वनेज कंपनी साथीला आहे, आपलं ACS आहे, म्हणजे आमचं एज्युकेशन सिस्टम, इथं प्रोडक्ट बुकलेट, काही टूल्स, एक मशीन पण भेटून तुम्हाला त्याच्यावर उभं राहिले की लगेच कळतं की लोकल बॉडीत काय काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रोडक्ट विकण्यासाठी त्यानंतर एक बॅच भेटतो, आस्क मी, त्यानंतर आमचे टूल्स आहेत, हे सगळे मटेरियल भेटतं. प्रोडक्ट ऑर्डरमध्येच तुम्हाला काही मटेरियल भेटेल, मशीन भेटेल, तुम्ही आपण ते ऑर्डर घेऊ शकतो आणि इजी होऊ शकतो बिझनेस. आणि एकदा का जसं बाळ चालायचा प्रयत्न करतं म्हणून उडतं चलतं, तसं मग आज बाहेर मार्केट ट्रॅडिशनल बिझनेस फार कॉम्प्लिकेटेड आहे. 100 लोकातले फक्त 7 लोक सक्सेसफुल होतात ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये. पण इथं आमचा सोशल मीडिया सपोर्ट, आमच्या टीमचा सपोर्ट, आमच्या ट्रेनिंग मिटिंगचा सपोर्ट, या सपोर्ट म्हणून तुम्ही ग्रो करू शकता. बाहेरच्या ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये कोणीच कोणाला सपोर्ट करत, ते कॉम्पिटिटर आहे. पण इथं तुम्हाला आमची टीम का सपोर्ट करणार आहे, आम्ही का सपोर्ट करणार आहे. तुम्ही जर ग्रो झालं तर आम्ही पण ग्रो होऊ. मग तुमच्या खालच्या लोकांना पण ह्या वेळी समजवलं ते पण ग्रो होतील. याच्यापेक्षा ब्युटिफुल इंडस्ट्री कुठंच नाही वाटत मला. त्याच्यामुळं नुसतंच कुठंतरी सोशल मीडिया पाहत राहायचं, इकडं फॉर्म भर, तिकडं कॉन्टॅक्ट कर, एक ऑर्डर मारला, 2-4 प्रोडक्ट घेतले आणि आता काहीतरी होईल चमत्कार. काहीच चमत्कार नाही होणार, जिंदगी वाया जाईल. अशा परिस्थितीमध्ये अटकला असतात, थांबला असतात, काही होणार नाही. आणि माझे व्हिडिओ बघू पण काय होणार नाही. तात्पुरतं मोटिवेशन येईल, शेवटी जगायला पैसे लागतात. आणि पैसे कमवायचे असतील तर घुसाचा निधीमध्ये सिरियसली घुसा, बघा लाईफ बदलू शकते. सो मी तुमचं स्वागत करतो. जर सिरियस असाल तर मिळून टॉप लेवलला जाऊया. आणि जर वाटत असेल की यार नाही जमणार, नाही होणार, तर मग अशी जिंदगी जगत राहा, काही होणार नाही आहे. पण पाणी गरम करायचं असेल ना तर अग्नी पेटावला की तर गरम होतं. कारण का, जसं की म्हणतात ना, दगडात लई मूर्ती आहे, दगडात जबरदस्त मूर्ती आहे, पण मूर्तिकार पाहिजे. कोळशात लई आग आहे पण त्याला भट्टीत टाकलं पाहिजे. तसं मी गरिबीत जन्म घेतला होता, पण ठरवलं होतं जगायचं गरिबीत नाही, मरायचं गरिबीत नाही, म्हणून या इंडस्ट्रीमध्ये आलो आहे. माझ्याकडे एक काळ 5.6 लाख कर्ज होतं, 50,000 माल घेऊन सुरुवात केलता. मला 6 महिने लई त्रास झाला. पण आज जर बघितलं तर जे 10 पट जे मी जॉब इन्कम कमवत होतो त्याच्या 10-15 पट मंथली इन्कम मी घेऊन आलो आहे. हायर लेवलचे टॅक्सेस पे करून राहिले. ही ताकद, आणि फक्त माझ्या आयुष्यात नाही, असे शेकडो हजारो लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन झाले. तुमच्या पण होऊ शकतं. तर हे बहाणे सगळे बाजूला ठेवा. बघू, करू, सांगू, पैसे नाहीत, हे नाही, 1000 कारणं असतील न करण्यासाठी, पण एक कारण शोधा आणि त्या कारणावर फोकस करा. ते कारण की ज्याला डोळे नाहीत ना ते पण हिट आहेत, ज्यांना हातपाय नाहीत ना त्यांनी पण टॉप, ज्यांनी पाय तुटलेत ना, असं पाय डुप्लिकेट बसून ते एव्हरेस्ट कोणी चढलंय, कोणी डान्स करतंय, कोणाचा हात तुटलाय, कोण कुठून आले ते लोक, कोणी चहा विकणारा प्राईम मिनिस्टर बनतोय, पेपर वाटणारा माणूस पार मिसाईल बनून राहिलेत. त्यानंतर पार अक्षरशः जे लोक बँक करप्ट झाले होते असे लोक करोड अरबो रुपये कमवून राहिलेत. हे हिरो कोण आहेत, हिरोईन कोण आहेत, हे जे लोक, हे ज्यांनी बल्बचा शोध लावला हे कोण लोक आहेत. आज राष्ट्रपती कोण आहे. आज आजूबाजूला बघा, इन्स्पिरेशन दिसतात. जेवढे पण झाडं मोठे दिसतात ना ते एका छोट्या बीमध्ये होते. तुमचा नंबर आहे आता मोठं होण्याचा. मोठं होण्यासाठी हा मौका आहे, हा चान्स आहे, डोंट मिस इट. सो वेलकम, थँक्यू व्हेरी मच.